नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पायगन, माऊली कृषी सेवा केंद्र सातपाडा. शेतकरी मित्रांनो, आज आपण एक विषय घेतलेला आहे की जे पण शेतकरी आहेत त्यांचे फोन आहेत सर, हुमणीसाठी आम्ही लॅम्बडा झडशी फार्ममध्ये सोडलं होतं, तर असा पिवळा प्लॉट झाला, याच्यानंतर प्लॉट बसला किंवा कंदसड लागली. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता या प्लॉटमध्ये आम्ही हुमणीसाठी एक जैविक कीटकनाशक आपण सोडलं होतं. तर याच्यामध्ये एकही हुमणी तुम्हाला जवळपास 5-6 महिने दिसणार नाही. कारण आपण ज्या जैविक जे पण नियोजन करतो, सडीचं नियोजन, हुमणी आळीचं नियोजन आणि करप्याचं नियोजन हे पूर्ण जैविक पद्धतीने आपण करत असतो. तर तुम्ही बघू शकता, एक नंबर असा हिरवागार लुसलुशीत असा आपला प्लॉट डेव्हलप झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पण लॅम्बडा झेडसी फार्ममध्ये जे पण शेतकरी लॅम्बडा जे सोडत आहे हुमणीसाठी, तर त्याच्यामध्ये जे आपल्या तंतुमय मुळ्या असतात, ह्या मुळ्या आपण जे लॅम्बडा वगैरे सोडल्यानंतर 4-5 दिवसानंतर तुम्ही त्याच्या मुळ्या चेक करा. त्या मुळ्या एकदम तंतुमय मुळ्या म्हणजे पूर्ण जळून जातात आणि तंतुमय मुळ्या नंतर डबल येत नाहीत. आणि त्याचाच दुष्परिणाम म्हणजे आपल्या करपा, कंदसड, कंदकूज याला 15 दिवसानंतर सुरुवात होते. एकदा प्लॉट बसल्यानंतर त्या मुळ्याला खूप टाईम लागते आणि जो आपल्याला नंतर जो फायदा व्हायचा तो लॉंग टाईम नुकसान होते. म्हणजे तात्काळ तुमचा फायदा होते आणि लॉंग टाईम नुकसान होते. फक्त आपल्याला आपण जे हुमणी किल करतो, हे हुमणीसोबतच आपण आपले जमिनीतले जे बॅक्टेरिया आहेत. मित्रांनो, आपण कोणत्याही केमिकल पद्धतीने जर सुरुवातीपासून जर नियोजन केलं तर आपला वाट 100% आपल्या उत्पादनामध्ये 40 ते 50% घट येते. त्याच्यामध्ये तुमचं ते मुळ्या डॅमेज झाल्यानंतर प्लॉट जसा उठायचा तसा उठत नाही आहे. आणि आता जैविक पद्धतीने नियोजन कसं करायचं, आता तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये आपण कोणताही केमिकल आतापर्यंत यूज केला नाही आणि शेवटपर्यंत आपण बुरशीनाशकाचा वापर याच्यामध्ये करत नाही. जे पण करतो जैविक पद्धतीनेच करतो आणि 100% आपण त्याचं जैविक पद्धतीने निदान करत असतो. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रासायनिक जैविकचा असा जर प्रकार केला तर त्याच्यामध्ये तुम्ही जैविकचा पण अनुभव घेऊ शकत नाही आणि रासायनिकचा पण अनुभव घेऊ शकता. त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये आपली चांगली घडते. हे बघा, आपण जैविक पद्धतीने नियोजन केलं होतं, याच्यामध्ये मायक्रोरायझा वापरला होता, तुम्ही बघू शकता. आता जवळपास 1, 2, 3 इथं आहे, तर 1, 2 जवळपास 2.5 इथं आपली मुळी ही वाढलेली आहे. याच पद्धतीने पूर्ण बेडना अशा मुळ्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, हे एक तंदुरुस्त मुळी म्हणू शकतो आपण याला. आता हे जे तंतुमय याला बारीक मुळ्या आहेत, याला जर आपण लॅम्बडा वगैरे जर सोडलं तर ह्या मुळ्या काळ्या पडतात आणि जे न्यूट्रिशन अपटेक करायची प्रक्रिया एकदम मंदावते. त्याच्यामुळे आपल्याला हे जैविक पद्धतीनेच नियोजन करायचं आहे. तर आपण एक अतिशय उत्कृष्ट असा एक प्रोडक्ट शेतकऱ्यांना. मित्रांनो, 100% आपल्याला जैविकमध्ये जर रिझल्ट नसेल मिळत तर आपल्यासाठी एक जबरदस्त बायोमी कंपनीचा एक प्रोडक्ट आहे. तुम्ही ते जर एकरी 2 लिटर जर वापरला तर 100% आपल्याला गॅरंटी आहे की आपल्या शेतामध्ये हुमणी जवळपास 6-7 महिने आपल्याला दिसणार नाही आणि गॅरंटीनं तुम्ही वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, बायोमी कंपनीचा कंट्रोलर आहे. आपल्याला एकरी 2 लिटर आपल्याला हे घ्यायचं आहे. याच्यासोबतच आपल्याला याच्यामध्ये 3 घटक बघायला मिळतात. एक म्हणजे मेटारायझियम, त्याच्यामध्ये दुसरा घटक म्हणजे बिवेरिया आणि तिसरा घटक म्हणजे व्हर्टिसेलम लेकॅनिकल. असे 3 घटक आहेत. तुम्ही जर एकरी 2 लिटर जर सोडलं तर याचे रिझल्ट 6 ते 8 दिवसामध्ये आपल्याला जबरदस्त बघायला मिळतात. तर सोडता वेळेस काळजी काय घ्यायची, बुरशीनाशक किंवा कोणताही कीटकनाशक बुरशीनाशकचा पंप आपल्याला घ्यायचा नाही आहे. बुरशीनाशक पंप असेल तर चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा 2-4 वेळेस. त्याच्यानंतर आपल्याला 200 ते 300 लिटरमध्ये आपल्याला हे 2 लिटर सोडायचं आहे. आणि सोडता वेळेस आपण अगोदर आपल्याला 2-4 तास बेडमध्ये पूर्ण ओलं करायचं आहे. म्हणजे जे पण मातीमध्ये जे गॅप असतात हवेचे, ते पूर्ण फुल झाले पाहिजेत. म्हणजे बेडचं पूर्ण तल ओल झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे याची ड्रिचिंग करायची. 10 मिनटं 20 मिनटं चालू द्यायचं, त्याच्यानंतर बंद करून टाकायचं. आणि जवळपास 7 ते 8 दिवसानंतर अगोदर आणि 7 ते 8 दिवसानंतर आपल्याला याला काहीच सोडायचं नाही. म्हणजे अगोदर 7 दिवस आणि नंतर 7 दिवस कोणतेही बुरशीनाशक, कोणतेही केमिकल वगैरे याच्यामध्ये काहीच सोडायचं नाही आपल्याला रिझल्ट येईपर्यंत. 6-7 दिवसामध्ये पूर्ण हुमणी आळ्या आहेत पूर्ण काळ्या पडून जमिनीमध्ये वर येऊन पडतात किंवा जमिनीमध्येच मरून जातात. शेतकरी मित्रांनो, याच्यासोबतच आपल्याला सडीचं जर नियोजन करत असलं तर हे दुसरा एक प्रोडक्ट याच्यासोबत आपण सगळी फॉस्फेट दुर्गण आणि ट्रायकोडर्मा आहे. शेतकरी मित्रांनो, फॉस्फेटरी आणि कंट्रोलर हे तुम्ही जर सोडलं तर एक नंबरचं तुम्हाला एक तर आपलं जैविक बुरशी म्हणून एक चांगल्या प्रकारे काम करते. आणि हे कंट्रोलर आहे तुमच्या कोणत्या पण किड्या आहे खालून जमिनीतल्यामध्ये पूर्ण किल करून टाकते. याचे खूप सुंदर रिझल्ट आहेत. शेतकऱ्यांना मी 100% गॅरंटीनं हा प्रोडक्ट देत आहो आणि याच पद्धतीने शेतकरी अनुभवतात. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना जर हे प्रोडक्ट वापरलं तर तुमच्या जमिनीसाठी कोणताही नुकसान होणार नाही आणि कोणतीही मुळी डॅमेज होणार नाही.
उलट तुमचा प्लॉट हिरवागार राहील आणि तुमचा चांगल्या प्रकारे कंट्रोल भेटेल.